Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Rub your hands and move around your eyes very slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. बरं, आजचे दोन महत्वाचे विषय आपल्याला घ्यायचे आहेत. पहिला तर आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन, ज्याच्यामध्ये 4 शब्दांचा सगळा खेळ असणार आहे. धिस, दॅट, दीज आणि दोज. म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर आणि डायरेक्शन म्हणजे दिशा. या दोघांना एकत्रीकरण करून जे वापरले जाणारे शब्द आहे त्याच्याबद्दल घ्यायचं आपल्याला. हा झाला पहिला टॉपिक. आणि दुसरा जो टॉपिक आहे आपला, दुसरा टॉपिक असणार आहे आपला सब्जेक्ट म्हणजे कर्ता. क्रिया करणारा जो महत्वपूर्ण घटक आहे त्याला आपण कर्ता म्हणतो. क्रिया करणारा आय, वी, यू, ही, शी, इट, ने, नाउन म्हणजे 10 शब्द. म्हणजे खऱ्या अर्थाने एकूण 14 शब्दांशी आपल्याला आज परिचय करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर सुरुवात करूया पहिला टॉपिक डिस्टन्स अँड डायरेक्शन, अंतर आणि दिशा. बघा, याच्यामध्ये अगदी सोपं करून सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या जवळ असते, हँडी असते आणि ती एकच असते, सिंग्युलर असते, त्यावेळेस आपण धिस शब्द वापरतो. जसं माझ्या आजूबाजूला जर मी पाहिलं तर दिस इज कॅमेरा, दिस इज लॅपटॉप, दिस इज सोफा, दिस इज बॉक्स, दिस इज इन्व्हर्टर. दिस जवळ आहे माझ्या, मी त्याला स्पर्श करू शकतो, कमी अंतरावरती आहे, जवळ आहे, म्हणून मी त्याला दिस असं म्हणणार. दिस इज दिस इज. आणि जर एकच गोष्ट पण ती माझ्यापासून लांब अंतरावरती आहे तर दॅट असा शब्दप्रयोग आपण वापरणार. जसं दॅट इज फॅन, दॅट इज बॉक्स, दॅट इज चेअर, दॅट इज बोर्ड, दॅट इज वॉल, दॅट इज कर्टन. दॅट जवळ असेल एक तर धिस, लांब असेल तर एक दॅट. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी जर हाताजवळ असतील, अनेक गोष्टी, तर त्याच्यासाठी दीज असा शब्दप्रयोग करतात. जसं दीज आर चेअर्स, दीज आर बॉक्सेस, दीज आर बुक्स. दीज अनेक आहेत आणि जवळ आहे, दीज आर. आणि जर लांब असतील आणि अनेक असतील तर त्याच्यासाठी शब्दप्रयोग वापरला तो दोज आर चेअर्स, दोज आर ब्लँकेट्स, दोज आर पिलोज, दोज आर सोफाज, दोज आर. या पद्धतीने त्याचा वापर केला जातो किंवा होतो. म्हणजे धिस एकवचनी जवळ, दॅट एकवचनी लांब, दीज अनेकवचनी जवळ, दोज अनेकवचनी लांब. मग जरा सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूया. जवळ असेल एखादी गोष्ट, कोणती तुमच्या आजूबाजूला हाताशी असलेली कोणती गोष्ट असेल ना, त्याच्यासाठी हा दिस शब्द वापरायचा. दिस इज अ पेन, हा पेन आहे. दिस इज अ बॉटल, ही बॉटल आहे. दिस इज अ माऊस, हा माऊस आहे. दिस इज अ मोबाईल, हा मोबाईल आहे. किंवा दिस इज अ लॅपटॉप, हा लॅपटॉप आहे. जवळ आणि एक. आणि जर लांब असेल तर दॅट इज अ लॅपटॉप, तो लॅपटॉप आहे. दॅट इज अ फोन, तो फोन आहे. दॅट इज अ फॅन, तो फॅन आहे. बरोबर. आणि जर अनेक गोष्टी जवळ असतील तर दीज आर पेन्स, दीज आर बॉटल्स, दीज आर वायर्स. आणि लांब असतील आणि अनेक असतील तर दोज आर बॉक्सेस, दोज आर चेअर्स, दोज आर कार्स. या पद्धतीने त्याचा वापर होईल किंवा केला जाईल. ओके आहे. मग यामध्ये सविस्तर जर पाहायचं झालं तर क्लोज डिस्टन्ससाठी, जवळ आपल्या हाताशी असणाऱ्या एकवचनीसाठी दिस, अनेकवचनीसाठी दीज आणि धीस, स आणि ज, धीस, दीज. आणि जर लांब अंतर असेल तर एकवचनी लांबसाठी दॅट आणि अनेकवचनी लांबसाठी दोज. म्हणजे क्लोज असेल तर धीस आणि धीज, आणि लांब असेल तर दॅट आणि दोज. एकवचनासाठी दॅट, धीस दॅट, धीस दॅट. अनेकवचनासाठी दीज आणि दोज. मग आता समजा एखादी बस आहे, स्क्रीनवर जर तुम्हाला दिसतंय, ती बसमध्ये आपण बसलेलो आहे किंवा आपण त्याला स्पर्श करू शकतो, आपल्या हाताशी आहे, तर त्यावेळेस आपण शब्दप्रयोग वापरणार दिस इज बस विच वी आर टेकिंग विथ अस फॉर द पिकनिक. आम्ही पिकनिकला घेऊन चाललेलो आहे, हीच ती बस आहे.
ही बस आहे, जवळ आहे, तिला तुम्हाला स्पर्श करताय किंवा त्या बसमध्ये तुम्ही बसलेले आहात. आणि समजा ती बस लांब उभी आहे आणि खिडकीतून तुम्ही तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, घरच्यांना दाखवता, दॅट इज बस विच वी आर टेकिंग विथ अस फॉर द पिकनिक. दॅट लांब अंतरावरती आहे, अंतर आहे, रोडवर आहे, खिडकीतून तुम्ही दाखवताय दॅट. दिस इज बस, जवळ असेल, स्पर्श करू शकत असाल तर. दॅट इज बस तुमच्यापासून लांब अंतरावर रोडवर उभी आहे तर. सेम वे कॉइन्स आहेत. दीज आर कॉइन्स, अनेक कॉइन्स आहेत, पण आपल्या टेबलावर ठेवलेले, आपल्या हातात आहेत, अनेक आहेत. These are coins. These are antique coin. These are coins of period of Shiva. These are gold coin. These are real coin. These are. बरोबर. दॅट इज, धिस इज वापरत होतो आणि वापरत होतो आर्टिकल. पण इथे आपण काय करतो, अनेक वचन वापरतोय. दिज आर कॉइन्स. तेच कॉइन्स जर लांब अंतरावर ठेवले आणि आपल्याला आता दिशा दाखवायची झाली तर आपण सांगू दोज आर कॉइन्स. दोज आर अँटिक कॉइन. दोज आर गोल्ड कॉइन. दोज आर कॉइन ऑफ शिवाज पिरियड. शिवकालीन नाणी आहेत. या पद्धतीने म्हणजे जवळ असले अनेक तर दीज, लांब असेल अनेक तर दोज असा शब्दप्रयोग वापरला किंवा उपयोगात येतो. जसं जवळ एखादा जर मार्कर ठेवलेला असेल तर आपण शब्दप्रयोग वापरणार धिस इज अ मार्कर. इज अ वर लक्ष द्या. अ म्हणजे एक, इज आहे. दिस इज अ मार्कर. दिस इज मार्कर. रोज सायलेंट असतो माहितीये. दिस इज मार्कर. आणि जर लांब असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो दोज आर. दॅट इज अ मार्कर. दिस इज मार्कर. दॅट इज मार्कर. अनेक आहे, एक आहे आणि लांब अंतर. दॅट इज मार्कर. इज अ एक वचनासाठी. जवळ असेल, लांब असेल. इज अ. अनेक वचन, एक वचन लक्षात घ्या. आणि समजा मार्कर्स अनेक असतील आणि जवळ असतील तर दीज आर मार्कर्स. अनेक आहेत आणि जवळ आहे. दीज आर मार्कर्स. आणि लांब असतील आणि अनेक असतील तर दोज आर मार्कर्स. सेम वे समजा जवळ एखादा पेन असेल तर आपण दिस इज अ पेन. आणि जर लांब अंतरावर असेल तर आपण म्हणणार दॅट इज अ पेन. आणि समजा अनेक असतील आणि जवळ असतील तर त्याच्यासाठी दीज आर पेन्स. आर अनेक वचन. आर प्लुरल. दीज आर पेन्स. आणि सेम वे याच्यामध्ये जर लांब अंतरावर असेल त्याच्यासाठी वापरला तो दोज आर पेन्स. दीज आर पेन्स. दोज आर पेन्स. समजा इथे पेन्सिल असेल आणि जवळ असेल, एकच आहे. दिस इज अ पेन्सिल. दिस इज पेन्सिल. आणि जर लांब असेल तर त्यासाठी आपण वापरतो दॅट इज पेन्सिल. दॅट इज पेन्सिल. सेम वे समजा जर अनेक असतील आणि जर जवळ असतील तर दीज आर पेन्सिल्स. आर प्लुरल. आर अनेक वचन. दीज आर पेन्सिल्स. आणि जर लांब अंतर असेल तर दोज आर पेन्सिल्स. आर प्लुरल. आर अनेक वचन. दोज आर पेन्सिल्स. आता याच्यामध्ये आतापासूनच आपल्याला थोडीशी ग्लायडिंगची सवय लावायची आहे. व्हॉट इज ग्लायडिंग? ग्लायडिंग म्हणजे ज्यावेळेस एखादा शब्द आपण उच्चारतो आहोत त्या उच्चारलेल्या शब्दाला आपल्याला जे आहेत ना क्लिंग करायचं आहे. जसं आपण मराठीमध्ये बोलत असताना अगदी सावकाश आणि स्पेस मेंटेन ठेवून कधी बोलत नाही. शब्द जरी वाटत असला तरी तो शब्दांचा फ्लो इतका कनेक्टेड असतो की आपल्याला तो संपूर्ण एक शब्द वाटावा त्या वाक्याचा. जसं जेवायला घरी बरं का, जेवायला ये घरी बरं का, असं न म्हणता एका शब्दासारखं आपण उच्चारतो ना त्याला ग्लायडिंग म्हणतात. मग ग्लायडिंग म्हणजे एका शब्दाकडून दुसऱ्या शब्दाकडे जात असताना कनेक्ट करतानाचा जो उच्चारांची कला आहे ती आपल्याला पाहिजे. जसं आपण दिस इज बरोबर. दॅट इज दिस इज का. त्याचप्रमाणे जवळ असलेल्या अनेक गोष्टींसाठी दीज आर म्हणण्याऐवजी जे पिझ्झा म्हणतो ना आपण, पिझ्झा तसं दीज आर पेन्स. दीज आर पेन्सिल्स. दीज आर बुक्स. दीज आर न म्हणता दीज आर. आणि डोसा म्हणतो ना आपण, डोसा तसं त्याला दोज आर कॉइन्स. दोज आर बुक्स. दोज आर फॅन्स. या पद्धतीने दिस इज दॅट इज. दीज आर दोज आर.
म्हणजे अशा प्रकारे बोलायला सुरुवात केली आतापासूनच आपण. तर ज्यावेळेस आपली फ्लुएन्सी येईल, कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल, त्या डेव्हलप झालेल्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला एक वेगळं इम्प्रेशन क्रिएट करायला मिळेल. म्हणजे तुम्ही इंग्लिश बोलत असताना जर अगदी सावकाश, काळजीपूर्वक, व्याकरण जपून वापरत असाल, तर समोरचा व्यक्ती स्वाभाविकपणे सहज ओळखेल. स्पीकिंग क्लास केलाय ना तू, सर तुम्ही कसं ओळखलं? अरे लक्षात येतंय ना, इतकं जपून बोलतोय, हळू बोलतोय, मेकॅनिकल वाटतंय ते. आपल्याला तसं न करता अगदी फ्लुएंट बोलायचं असेल तर ह्या प्रकारच्या ग्लायडिंग, प्रोनाऊन्सिएशन, कॉन्फिडन्स, त्याची सातत्यानं प्रॅक्टिस, दिलेला सगळ्याच्या सगळा सराव व्यवस्थित झाला पाहिजे. तर मग आपल्याला कमांड होण्यासाठी खूप मोठी मदत येऊ शकेल. म्हणजे मराठीमध्ये जसं पर्यायी आपण वेगळा शब्द वापरतो, जसं फॉर एक्झाम्पल आपण पेन असेल तर हा पेन आहे, धिस इज अ पेन, हा पेन आहे, हा शब्दप्रयोग वापरला. पेन्सिल असेल तर हा पेन्सिल आहे असं नाही म्हणणार, ही पेन्सिल आहे, हा पेन, ही पेन्सिल. आणि पुस्तकं असतील तर हे पुस्तक आहेत किंवा हे पुस्तक आहे. हा पेन आहे, ही पेन्सिल आहे, हे पुस्तक आहे. हा, ही, हे. पण इंग्लिशमध्ये सोपं काम. मराठीमध्ये तुम्ही हा, ही, हे 3 शब्द वापरतात ना, इंग्लिशमध्ये पर्यायी एकच शब्द लक्षात ठेवा. दिस इज अ पेन, दिस इज अ पेन्सिल, दिस इज अ बुक. दॅट्स इट. त्याचप्रमाणे लांब अंतरावर असेल तर तो पेन आहे, तो पेन, तो पेन आहे. पेन्सिल असेल तर ती पेन्सिल आहे, ती पेन्सिल आहे. बरोबर? दॅट इज पेन्सिल. त्याच्यानंतर ते पुस्तक आहे, तो, ती, ते. पण इंग्लिशमध्ये इथे सुद्धा पर्यायी एकच शब्द लक्षात ठेवायचा, दिस इज पेन, दिस इज सॉरी, दॅट इज पेन, दॅट इज पेन्सिल, दॅट इज बुक. बरोबर? हा, ही, हे, धिस, तो, ती, ते, दॅट. आता अनेक असतील, अनेक पेन असतील तर आपण काय म्हणू, हे पेन्स आहेत. पेन्सिल असतील तर ह्या पेन्सिली आहेत. आणि पुस्तक असतील तर ही पुस्तकं आहेत. आणि या हे, ह्या, ही तिघांसाठी पर्यायी शब्द वापरला तो दीज. आणि लांब अंतरावर असेल आणि अनेक गोष्टी असतील, जसं फॉर एक्झाम्पल अनेक पेन असतील तर ते पेन्स आहेत, त्या पेन्सिल्स आहेत, ती पुस्तकं आहेत, ते, त्या, ती. या तिघांसाठी सुद्धा आपल्याला एकच पर्यायी शब्द वापरायचा आहे, दोज. म्हणजे इथे मराठीमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं, स्क्रीनवर मी पाहत असाल तर हा, ही, हे, तो, ती, ते, हे, ह्या, ही, ते, त्या, ती. म्हणजे 12 शब्द तुमच्या ब्रेनला लक्षात ठेवावे लागतात. पण इंग्लिशची अजिबात कशी कटकट नाही आहे. या 12 शब्दांना मॅनेज करण्यासाठी 4च मोजून शब्द लक्षात ठेवायचे, धिस, दॅट, दीज आणि दोज, या पद्धतीने. बरं, आता वेळ दाखवण्यासाठी सुद्धा याचा वापर तशाच पद्धतीने केला जातो बरं का. जसं फॉर एक्झाम्पल विशिष्ट वेळ असेल, प्रेझेंट म्हणजे जवळ आहे की नाही, वर्तमान काळात आपण जगतो, वर्तमान काळात आपण जे आहेत ना श्वास घेतो, वर्तमान काळात आपलं अस्तित्व आहे. बाकी निघून गेलेलं आहे ते सगळं मेमरीमध्ये आहे, स्मरणात आहे, भूतकाळात निघून गेलेलं आहे. आणि फ्युचर इमॅजिनेशन मध्ये आहे, म्हणजे यायचं आहे. म्हणजे भूतकाळ पण आपल्यापासून लांब आहे आणि भविष्य काळ सुद्धा आपल्यापासून लांब आहे. मग एक विशिष्ट जर वेळ असेल तर अशी विशिष्ट वेळ म्हणजे एक दिवस, हा जो दिवस आहे ना आजचा, हा दिवस, दिस डे इज वंडरफुल डे, अत्यंत सुंदर दिवस. दिस वीक वी हॅव टू फोकस मोर ऑन फंडामेंटल नॉलेज. दिस वीक, दिस मंथ यू हॅव टू फोकस ऑन प्रायमरी अँड कर्मयोगा वर्ब, वोकॅब्युलरी अँड कम्युनिकेशन. धिस डे, धिस वीक, धिस मंथ, धिस इयर, धिस डिकेड, 10 वर्षाच्या कालावधीला डिकेड म्हणतात. दिस सेंचुरी, शतकाला, दिस एरा, ह्या युगाला. आता आपण ज्या युगात जगतो आहे, ज्या दशकात जगतो आहे, ज्या शतकात जगतोय, ज्या वर्षी जगतोय, ज्या महिन्यात, ज्या आठवड्यात, ज्या दिवशी, हे चालू आहे ना आता वर्तमान काळात. म्हणून दिस डे इज वंडरफुल. दिस 3 months आर ट्रिमेंडसली डेंजर फॉर इंडिया. खूप भयंकर आहे. दिस मंथ, हा महिना. आणि अनेक असतील तर दिस मंथ. आता एक आहे म्हणून जवळ आहे, मग आपण धिसचा वापर केला. पण भूतकाळातला तो विशिष्ट दिवस, विशिष्ट महिना, विशिष्ट वर्ष असं म्हणायचं असेल तर मात्र त्याच्यासाठी दॅट डे वॉज व्हेरी डेंजरस. तो दिवस फार भयंकर होता, निघून गेलेला दॅट डे. आणि येणारा असेल तोही लांबच आहे अजून, दॅट डे विल डेफिनेटली कम
where India will be free from coronavirus. That day will come. That day, तो दिवस येईल, तो दिवस फ्युचर मधला, दॅट डे, निघून गेलेला दिवस, दॅट डे. आणि आता चालू असलेला दिवस दिस डे. बरोबर, दिस डे. आठवडा असेल दॅट वीक, निघून गेलेला आठवडा, दॅट वीक येणारा आठवडा. आणि आता चालू असेल तर दिस वीक. म्हणजेच जवळ असलेला एक महिना, एक दिवस, एक आठवडा, एक वर्ष, दिस 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 वर्तमान काळ. आणि भूतकाळ भविष्याळ आपासून लांब आहे, त्यामुळे दॅट डे, दॅट वीक, दॅट मंथ, दॅट डे, दॅट वीक, दॅट मंथ, येणारा किंवा निघून गेलेला. आता सेम वे जसं आपण वर्तमान काळात पाहिलं तसं भूतकाळ भविष्य काळात एक वचनासाठी दॅट दिस आहे. वर्तमान काळ असेल तर दिस, फ्युचर किंवा पास्ट असेल तर दॅट. अनेक वचन असेल ना, समजा हे 2-3 जे दिवस आहेत ते दीज डेज, हे 4-5 आठवडे दीज वीक्स, हे 2-3 महिने दीज मंथ्स, हे 2-3 वर्ष दीज इयर्स. वर्तमान काळात चालू असलेले अनेक दिवस, अनेक आठवडे, अनेक महिने, अनेक वर्ष, चालू असलेले अनेक वर्तमान काळातले दीज. आणि निघून गेलेले दिवस असतील किंवा येणारे दिवस असतील तर दोज डेज व्हेरी वंडरफुल, ते दिवस फार सुंदर होते. दोज डेज विल बी वंडरफुल, ते दिवस अत्यंत चांगले असतील, फ्युचरमध्ये ते असतील, या पद्धतीने. बरोबर, पास्ट आणि फ्युचर दोज, प्रेझेंट दीज, एकच असेल, एक आठवडा, एक तास, एक मिनिट, दिस आवर, दिस मिनिट, दिस डे, दिस. आणि निघून गेलेला तास, निघून गेलेला महिना, येणारा आठवडा, येणारा तास, दॅट. म्हणजेच वर्तमान काळातला एकवचनी काळ दिस, वर्तमान काळातला अनेकवचनी काळ दीज, पास्ट किंवा फ्युचर मधला एकवचनी काळ दॅट, आणि पास्ट किंवा फ्युचर मधला अनेकवचनी काळ दोज. हे लक्षात ठेवायचं. आता इथे आपण समजा प्रायमर मधलं दिलेले एक्सरसाइज पाहण्याचा प्रयत्न केला. समजा ॲरो असा लांब दिसतो आहे आणि कार आहे, तर अशा स्थितीमध्ये कार एकच आहे, म्हणजे स्वाभाविकपणे दॅट किंवा धिस. आता लांब ॲरो दाखवलेला आहे म्हणजे लांब आहे ती कार. मग अशा स्थितीत आपण काय होणार, दॅट इज अ कार, कारण लांब आहे आणि दॅट इज अ कार, एकच आहे आणि लांब आहे, दॅट इज कार. आता समजा कार जर जवळ असेल तर दिस इज अ कार, एकच कार आहे, कमी अंतरावर, दिस इज कार. आणि लांब अंतरावर असतील, अनेक असतील तर दोज आर कार्स. जवळ असतील आणि अनेक असतील तर दीज आर कार्स. सेम वे जवळ असेल, अनेक बाटल्या आहेत, जवळ आहेत, म्हणजे दॅट किंवा दोज वापरावं लागेल. पण जवळ लांब आहे, जवळ आहे, शॉर्ट ॲरो दिलेला आहे, म्हणजे दीज आर बॉटल्स, जवळ आहेत आणि अनेक बाटल्या आहेत, दीज आर बॉटल्स. आणि जर लांब अंतरावर असतील, अनेक असतील तर दोज आर बॉटल्स. सेम एकच बाटली आहे आणि जवळ आहे तर दिस इज बॉटल. आणि जर लांब असेल आणि एकच असेल तर दॅट इज बॉटल. सेम वे घर आहे आणि जवळ आहे, आपण त्या ठिकाणी काय वापरू, दिस इज अ होम, बरोबर, एकच आहे आणि जवळ आहे. आणि समजा जवळ आहे म्हणून आपण दिस इज अ होम वापरलं, तर लांब असेल तर दॅट इज होम. अनेक असतील आणि जवळ असतील घर तर these are homes. आणि जर लांब असतील आणि अनेक असतील तर those are homes. सेम वे बॉल आहेत, अनेक आहेत पण लांब अंतरावर आहेत. मग अशा स्थितीत आपण काय म्हणणार, those are balls. अनेक आहेत पण लांब अंतरावर, those are balls. आणि जवळ असतील आणि अनेक असतील तर these are balls. आणि जर एकच असेल आणि लांब अंतरावर असेल तर दॅट इज बॉल, बरोबर, तो बॉल आहे, दॅट इज बॉल. सेम वे जवळ असेल आणि एकच असेल तर दिस इज अ बॉल, बरोबर. सेम वे समजा कम्प्युटर असेल किंवा टीव्ही असेल, समजा टीव्ही आहे आणि लांब अंतर आहे, दॅट इज टीव्ही, लांब अंतर आहे, एकच आहे. जवळ आला तर दिस इज अ टीव्ही, हा टीव्ही आहे. आणि जर अनेक असतील आणि लांब अंतरावर असतील तर दोज आर टीव्हीज. सेम वे जर जवळ असतील तर these are TVs. सेम वे
समजा मोबाईल फोन आहे, सेल फोन आहे, पण जवळ आहे, अनेक आहे. these are mobiles, these are mobiles, जवळ आहे आणि अनेक आहे. these are mobiles, पण लांब अंतरावर असतील तर those are mobiles, those are mobiles, those are mobiles. जवळ असेल आणि एकच असेल तर this is a mobile, this is mobile, this is mobile. लांब अंतरावर असेल तर that is mobile, that is mobile, that is mobile. आता लॅपटॉप आहे आणि लांब अंतरावर आहे. आपण या स्थितीत काय म्हणणार? दॅट इज लॅपटॉप, दॅट इज लॅपटॉप. लांब आहे आणि एकच आहे. दॅट इज लॅपटॉप. जवळ असेल एक असेल तर दिस इज लॅपटॉप, दिस इज लॅपटॉप. आणि लांब असेल आणि अनेक असेल तर दोज आर लॅपटॉप्स, दोज आर लॅपटॉप्स. या स्थितीमध्ये जवळ असतील आणि अनेक असतील तर these are laptops, these are laptops, these are laptops. सेम वे तलवार, तलवारीला इंग्लिशमध्ये स्वाड म्हणतात. स्वाड म्हणजे तलवार. आणि जर ढाल असेल तर ढालीला म्हटलं जातं शिल्ड. बरोबर? शिल्ड, ढाल आणि तलवार. आता तलवारीबद्दल बोलतोय, अनेक तलवारी आहेत आणि जवळ आहे, म्हणून आपण ही शब्दप्रयोग वापरला. these are swords, these are swords, जवळ आहे आणि अनेक आहे. आणि लांब असतील तर those are swords, those are swords. बरोबर? एकच तलवार असेल जवळ असेल तर दिस इज स्वाड, दिस इज स्वाड, स्वाड, र सायलेंट, स्वाड, स्वार्ड, र दे, स्वाड, दिस इज स्वाड. आणि लांब असेल तर दॅट इज स्वाड, दॅट्स इट, दॅट इज स्वाड. या पद्धतीने. आता चेअर आहे, जवळ आहे, एकच आहे. दिस इज अ चेअर, दिस इज चेअर. जवळ आहे आणि एकच आहे. बरोबर ना? दिस इज अ चेअर, दिस इज चेअर, दिस इज चेअर, दिस इज चेअर. आणि जर लांब अंतर असेल तर दॅट इज अ चेअर, दॅट इज चेअर. या पद्धतीने. समजा अनेक खुर्च्या आहेत आणि जवळ आहेत तर these are chairs, these are chairs, these are chairs, these are chairs. आणि जर लांब अंतरावर असतील आणि अनेक असतील तर those are chairs, those are chairs, those are chairs. सेम वे ब्रशेस अनेक आहेत पण लांब अंतरावर आहे. मग आपण काय those are brushes, those are brushes, those are brushes. बरोबर? म्हणजे लांब अंतर असेल आणि अनेक असतील those are brushes. जवळ असतील तर these are brushes, these are brushes, these are ब्रश. एकच असेल आणि लांब असेल तर दॅट इज ब्रश, दॅट इज ब्रश, दॅट इज ब्रश. आणि जर जवळ असेल आणि एकच असेल तर दिस इज ब्रश, दिस इज ब्रश, दिस इज ब्रश. सेम वे न्यूजपेपर आहे आणि लांब अंतरावर आहे. आपण दॅट इज न्यूजपेपर, दॅट इज न्यूजपेपर, दॅट इज न्यूजपेपर. आणि दॅट इज न्यूजपेपर जवळ असेल तर दिस इज न्यूजपेपर, दिस इज न्यूजपेपर. अनेक असतील आणि लांब असतील तर दोज आर न्यूजपेपर्स, दोज आर न्यूजपेपर्स, दोज आर न्यूजपेपर्स. आणि जवळ असतील अनेक असतील these are newspapers, these are newspapers, these are newspapers. या पद्धतीने. सेम वे याच्यामध्ये जर बॉईज असतील, अनेक मुलं आहेत, बरोबर, आणि जवळ आहे तर these are boys, these are boys. जवळ अंतरावर आहे आणि अनेक these are boys. आणि लांबच्या अंतरावर असतील तर those are boys, those are boys. या पद्धतीने. जवळ एक मुलगा असेल तर दिस इज बॉय, दिस इज बॉय. आणि लांब असेल तर दॅट इज बॉय, दॅट इज बॉय. सेम वे जर कप असेल आणि जवळ असेल तर दिस इज कप, कारण जवळ आहे आणि दिस इज कप, दिस इज कप, दिस इज कप. आणि जर लांब नाव अंतरावर असेल तर दॅट इज कप, दॅट इज कप. अनेक कप असतील आणि जवळ अंतरावर असेल तर दिज आर कप्स, कप्स, कप, 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 कप्स. दिज आर कप्स, दिज आर कप्स. आणि लांब अंतरावर असतील तर दोज आर कप्स, दोज आर कप्स. त्याच पद्धतीने समजा कम्प्युटर असतील तर दोज आर कम्प्युटर, लांब आहे अनेक आहे. दोज आर कम्प्युटर्स, कम्प्युटर्स. these are computers, these are computers. जवळ आहे आणि अनेक आहे. एकच असेल लांब असेल तर दॅट इज कम्प्युटर, दॅट इज कम्प्युटर. जवळ असेल असेल दिस इज कम्प्युटर, दिस इज कम्प्युटर. सेम वे लांब अंतरावर असेल कॅमेरा, 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 कॅमेरा म्हणायचं, कॅमेरा, कॅमेरा. दॅट इज कॅमेरा, दॅट इज कॅमेरा. कारण लांब आहे आणि एकच दॅट इज कॅमेरा. जवळ असेल दिस इज कॅमेरा, दिस इज कॅमेरा, दिस इज कॅमेरा. आणि अनेक असतील आणि लांब असतील तर दोज आर कॅमेराज, दोज आर कॅमेराज, दोज आर कॅमेराज. आणि जवळ असतील तर दिज आर कॅमेराज, दिज आर कॅमेराज, दिज आर कॅमेराज. सेम वे समजा हेडफोन आहेत आणि अनेक आहेत. इयरफोन म्हणजे डायरेक्ट कानाला लावायचे आणि मी जसा लावलेला आहे त्याला हेडवर काउंट होतो ना तो हेडफोन, आणि डायरेक्ट कानात जातो इयर, इयर, इयरफोन. आता इथं हेडफोन दिसत आहे, पट्टी आहे त्याला, स्ट्रिप आहे. दिज आर हेडफोन्स, जवळ आहे आणि दिज आर हेडफोन्स, दिज आर हेडफोन्स. जवळ आहेत आणि काय दिज आर हेडफोन्स. आणि लांब अंतरावर असतील अनेक असतील तर दोज आर हेडफोन्स, दोज आर हेडफोन्स, दोज आर हेडफोन्स. सेम वे आता याच्यामध्ये
एकच असेल आणि जवळ असेल तर दिस इज हेडफोन, दिस इज हेडफोन. लांब अंतर असेल तर दॅट इज अ हेडफोन, दॅट इज हेडफोन, दॅट इज हेडफोन. आता बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आता आपण अगदी सोप्या पद्धतीने मॅक्सिमम उदाहरणं घेतले. याला इज कुठे वापरायचा, आर कुठे वापरायचा, अनेक वचन कुठे येतो, बरोबर. 4 महत्वाच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत याच्यामध्ये लक्षात ठेवण्याजोग्या आहेत. जवळ असलेली एकमेव गोष्ट दिस, दिस इज लॅपटॉप, दिस इज स्क्रीन, दिस इज मी, दिस इज स्पेक्टॅकल, दिस इज हेडफोन, दिस इज टाय, दिस इज कोट, दिस जर आहे. आणि जर लांब असेल, तुमच्यापैकी मला विचारलं, तुम्ही सांगाल दॅट इज स्पेक्टॅकल, दॅट इज हेडफोन, दॅट इज टाय, दॅट इज अ कोट, दॅट. आणि अनेक असतील आणि जवळ असतील, दिज आर फिंगर्स, अनेक आहेत. दिज आर फिंगर्स, दिज आर आईज, दिज आर इयर्स, दिज आर हँड्स, दिज आर, अनेक आहेत. आणि लांबून एखादा माणूस म्हणतो दोज आर आईज, दोज आर इयर्स, दोज आर हँड्स, दोज आर लेग्स. जवळ असलेल्या एक गोष्टीसाठी धीस, लांब असलेल्या एक गोष्टीसाठी दॅट, जवळ असलेल्या अनेक गोष्टींसाठी दीज आणि लांब असलेल्या अनेक गोष्टींसाठी दोजचा वापर होतो किंवा केला जातो. ऍक्च्युली ही फार फंडामेंटल आणि बेसिक कॉन्सेप्ट आहे, ती आपल्या लक्षात घ्यायची होती. आता लेट अस फोकस ऑन द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज अबाउट सब्जेक्ट. कोरिलेट करणारीच कॉन्सेप्ट आहे, पण सब्जेक्टचा वापर सर्वाधिक होतो. सब्जेक्ट याचा अर्थ तो करता. कुणाला करता म्हणायचंय आता? क्रिया करणारा, बरोबर. महत्वपूर्ण जो भाग आहे त्याला आपण करता म्हणतो, करता, बरोबर. मग जसं फॉर एक्झाम्पल, एखादा कुटुंब प्रमुख तुमच्या घरात असेल, महत्वाचे निर्णय तो घेत असतो, तो विचारतो तुमच्या घरात कर्ता पुरुष कोण आहे? करता. जसं सेम वे महत्वाचा निर्णय घेणारा भगवंत आहे. समजा करता करविता तो भगवंत आहे, करता करविता तो देव आहे. क्रिया करणारा, करता, बरोबर. याला सब्जेक्ट म्हणता इंग्लिशमध्ये. आता जसं आपण धीस, दॅट, दीज, दोज हे 4 शब्द पाहिले जे जातात, बरोबर. या ठिकाणी उपयोग कसा केला जातो आहे? अनेक गोष्टींसाठी. जसं फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी अनेक गोष्टींसाठी जवळ असलेल्या दिस वापरलं, लांब असलेल्या दोज वापरलं, जवळ असलेल्या एक गोष्टीसाठी दिस वापरलं, लांब असलेल्या गोष्टीसाठी दॅट वापरलं. इथे 4 शब्दांच्या पलीकडे जाऊन आता दुसरं सब्जेक्टचं डायरेक्ट इंटरॅक्शन होत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला शब्दप्रयोग जे आहेत ना 10 वापरावे लागतात. आय, मी, वी, आम्ही किंवा आपण, यू, तू, एकटा समोरचा व्यक्ती, यू, तुम्ही, अनेक जण, ही, तो, विशिष्ट मुलगा, विशिष्ट पुरुष, शी, ती, विशिष्ट स्त्री, विशिष्ट महिला, विशिष्ट मुलगी, इट, मनुष्यांव्यतिरिक्त कोणत्याही एकवचनी गोष्टींसाठी. आणि नेम आणि नाऊन. नेम म्हणजे काय? ज्या नावाने तुम्ही तुमचं आधार कार्ड तयार करतात, पॅन कार्ड तयार करतात, ड्रायव्हिंग लायसन्स तयार करतात, लिगल आयडेंटिटी ज्याला म्हणता येईल तो, बरोबर. आणि मग नाऊन म्हणजे काय? तुम्ही जी काही भूमिका करताय तुमच्या आयुष्यामध्ये ती. जसं फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मी एक शिक्षक आहे, आता टीचर हे माझं नाऊन झालं. माझ्या मुलाच्या समोर, इन द फ्रंट ऑफ माय सन, आय विल रिमेन ॲज अ फादर. माझ्या पत्नी समोर, आय विल रिमेन ॲज अ हजबंड. माझ्या बहिणी समोर किंवा भावासमोर, आय विल रिमेन ॲज अ ब्रदर. माझ्या आई समोर, आय विल रिमेन ॲज अ सन. माझ्या मित्रासमोर, आय विल रिमेन ॲज अ फ्रेंड. मग आता माझं नाव तर भूषण आहे, नेम. आणि नाऊन टीचर, ब्रदर, फादर, हजबंड, सन, फ्रेंड. म्हणजे परिस्थितीप्रमाणे, काळाप्रमाणे, स्थितीप्रमाणे, व्यक्तीप्रमाणे माझ्या भूमिका ज्या बदलतायत त्या बदलणाऱ्या भूमिकांचं जे शीर्षक आहे ते शीर्षक म्हणजे काय आहे? नाऊन. सेम वे आता याच्यामध्ये दे म्हणजे काय? हीच अनेक वचन, ही इज बॉय, एक मुलगा आहे. अनेक जण असतील तर दे आर बॉईज. एक मुलगी असेल तर म्हणून शी इज गर्ल. अनेक मुली असतील तर दोज आर गर्ल्स. समजा एक विशिष्ट खुर्ची असेल, इट इज चेअर. पण अनेक खुर्च्या असतील तर त्यासाठी दे आर चेअर्स. एक समजा विशिष्ट आडनावाचं व्यक्ती असतील, शिंदे, शिंपी, भालेराव, राजपूत, तर अशा वेळेस आपण काय म्हणतो? ही इज अ शिंपी, ही इज अ सोनवणे, ही इज अ राजपूत, ही इज अ किंवा शी इज अ.
पण आता संपूर्ण राजपूत फॅमिली असेल, संपूर्ण शिंपी कुटुंबी असेल, संपूर्ण सोनवणे कुटुंबी असेल, तर आपण काय म्हणू? दे आर सोनवणे, दे आर शिंपी, दे आर राजपूत, दे आर असा शब्दप्रयोग आपण तिथे वापरू शकतो. येते लक्षात? आता हे 10 शब्द आपल्याला व्यवहारात आणायचे, नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ नॉलेज, बट टू गेट द स्किल, कम्युनिकेशन, लँग्वेज आपल्याला हे सविस्तर समजून घ्यायचंय. बघा, सब्जेक्टची सगळी लिस्ट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसते आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. आता यूला 2 केलेले आहेत. यू एक सिंग्युलर साठी आणि यू एक प्लुरल साठी. अशा दोन्हीही प्रकारे यूचा वापर होतो किंवा केला जातो. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला त्या तक्त्यामध्ये उभी रेष दिसते बघा, ज्याला आपण व्हर्टिकल लाईन्स म्हणतो. व्हर्टिकल म्हणजे उभी आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. मग ती व्हर्टिकल लाईन दिसते, ती काय फक्त डिझाईन छान दिसते म्हणून नाही, काय तुमच्या प्रायमरमध्ये सुद्धा हा टेबल सविस्तर वर्णन करून सांगितलेला आहे. मग ती उभी रेष का बरं टाकलेली आहे? तर ह्या संपूर्ण सब्जेक्टचे आपण 2 महत्वाचे भाग तयार केले. कुठले 2 महत्वाचे भाग तयार केले? एक आहे सिंग्युलर, म्हणजे काय? एकवचनी. आय, मी एकटा, यू तू एकटा, ही तो पुरुष किंवा मुलगा एकटा, शी ती स्त्री महिला किंवा मुलगी एकटी, इट ती वस्तू किंवा तो प्राणी इट एकटा, नेम नाउन एकटा. आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन एक वचन, सिंग्युलर. आणि याच अनेक वचन, आयचं अनेक वचन, जसं वी आम्ही किंवा आपण, प्लुरल आहे. यू तुम्ही, आणि ही, शी, इट, नेम, नाउन यांचं अनेक वचन ते. म्हणजे आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन सिंग्युलर एक वचन, वी, यू आणि दे प्लुरल अनेक वचन. बरोबर? मग या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला इंटरॅक्ट करता आलं पाहिजे, अपील करता आलं पाहिजे. मग सविस्तर वर्णन करून जरा पाहूया की काय काय आहे ते. बघा, सिंग्युलर आणि प्लुरल, आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, वी, यू आणि दे. आता याच्यामध्ये हे 2 महत्वाचे उभे भाग झाले. आडवे पण दिसत आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन इज व्हॉट? प्रथम पुरुष. सर व्याकरणाच्या भाषेत ठीक आहे. व्यवहारात जो बोलणारा असतो ना, स्पीकर, वक्ता, त्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. आय आणि वी, मी आम्ही. आणि आडवा पट्टा दुसरा, सेकंड पर्सन. व्हॉट इज सेकंड पर्सन? जो ऐकणारा असतो ना, लिसनर, श्रोता, हा श्रोताला आपण सेकंड पर्सन म्हणतो. फर्स्ट पर्सन बोलणारा, सेकंड पर्सन ऐकणारा. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन. मग थर्ड पर्सन कोण? ज्याच्या बद्दल आपण बोलतो आहे ना, तो झाला थर्ड पर्सन. म्हणजे काय? टॉपिक फॉर द डिस्कशन, चर्चेचा विषय, ज्या विषयी आपण बोलतो आहे, चर्चा करतोय. जसं फॉर एक्झाम्पल, मी आता तुमच्याशी बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर मी सांगत असेल, तर फर्स्ट पर्सन कोण झालं? आय, मी, कारण बोलणार मी आहे. सेकंड पर्सन कोण झालं? यू, अनेक जण, कारण तुम्ही ऐकणारे. मग थर्ड पर्सन कोण झालं? थर्ड पर्सन झालं शिवाजी महाराज, कारण त्यांच्याबद्दल विषय झाला. समजा तुम्ही मला गुजराती लोकांबद्दल काही सांगत असाल, तर वी असं तुम्हाला, वी फर्स्ट पर्सन, कारण बोलणारे आहे. यू एकटा, तू लिसनर, सेकंड पर्सन. आणि थर्ड पर्सन कोण? गुजराती लोक, हे झाले थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन बोलणारा, बरोबर, ज्याला आपण वक्ता किंवा स्पीकर म्हणतो, आय, मी, आम्ही. सेकंड पर्सन ऐकणारा, लिसनर, बरोबर, श्रोता, बरोबर. याच्यामध्ये यू तू आणि यू तुम्ही. आणि थर्ड पर्सन, ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे, अनेक वचन आहे त्याच्यासाठी, बरोबर. तर थर्ड पर्सन, ही, शी, इट, नेम, नाउन, द टॉपिक फॉर द डिस्कशन, टॉपिक फॉर दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. या पद्धतीने आय, वी फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे थर्ड पर्सन. ओके. आता याच्यामध्ये स्वतःबद्दल सांगतोय ना एक व्यक्ती, आय. अनेक जण जर स्वतःबद्दल सांगत असतील तर वी. समोरच्याला आपण उद्देशून सांगत असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, तर यू.
आणि स्त्रियांचा समूह पुरुषांचा किंवा एकत्रित असेल तर यू. आणि हा आय वी फर्स्ट पर्सन बोलणारा, यू ऐकणारा अनेक किंवा एक वचन. ह्यांच्यातला जो संवाद विशिष्ट मुलाबद्दल चालला असेल तर ही, विशिष्ट मुली किंवा महिलेबद्दल चालला असेल तर शी, विशिष्ट वस्तू किंवा प्राण्याबद्दल चालला असेल तर इट, विशिष्ट अगदी नावारूपाने घेतलेला आपण घेतलं तर ते नेम, आणि कॉन्सेप्ट भूमिकांबद्दल होत असेल तर नाऊन, आणि अनेक जण असतील, अनेक वस्तू असतील, अनेक प्राणी असतील, अनेक लोक असतील तर दे. बरोबर. आता जरा विस्तारपूर्वक पाहूया. मी स्वतःबद्दल आपण जे सांगतो आहोत त्याला आपण जे आहेत ना आय म्हणतो. आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर, आय मी. मग आता ओळख करून देताना आपण नेहमी स्वतःबद्दल सांगत असतो. आय एम मिस्टर काय, आय एम हँडसम, आय एम एक्झिक्युटिव्ह, आय एम MBA, आय एम एन इंडियन. स्वतःबद्दल सांगतोय ना आय. द सेम वे याच्यामध्ये समजा इथे त्या मिस्टर काळेंची पत्नी असेल, वाईफ असेल, तर ती कसं सांगेल. आय एम मिसेस काळे, मी मिसेस काळे आहे. आय एम, आता हँडसम हा पुरुष वापरतो, स्त्री काय वापरेल. आय एम ब्युटिफुल, मिसेस काळे ब्युटिफुल म्हणेल. आय एम, आता हा एक्झिक्युटिव्ह, त्या कदाचित टीचर असेल. आय एम अ टीचर, हा व्यक्ती कदाचित MBA असेल, ती सांगायचे आय एम बीएड, आय एम बीएड. आय एम एन इंडियन, मी एक भारतीय आहे. म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, स्वतःचा उल्लेख करताना आय शब्द प्रयोग वापरला जातो, कॉमन. बरोबर. सेम वे अनेक जण जर स्वतःबद्दल बोलत असतील किंवा अनेक जणांच्या वतीने एक जण, सर आम्हाला उद्या सुट्टी पाहिजे, वी वॉन्ट हॉलिडे टुमारो, वी, आम्ही. बरोबर. अनेक जण बोलत असतील कारण अनेक जणांच्या वतीने प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती बोलत असेल तर वी असं शब्द. आम्ही, वी आर द पीपल ऑफ इंडिया, वी आर व्हेरी हॅपी पीपल, वी आर राईट नाऊ फेसिंग अ व्हेरी डिफिकल्ट पिरियड. वी आम्ही किंवा आपण. मग आता उदाहरण घ्यायचं झालं तर संपूर्ण फॅमिली दिसते बघा इथे. वी आर जॉईंट फॅमिली, आम्ही एकत्र कुटुंबी आहे. वी आर हॅपी पीपल, आम्ही अत्यंत आनंदी लोक आहोत. वी आर हॅपी पीपल, वी आर. बघा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच लक्ष देते, ते हसत आहेत, स्माइल देत आहेत मोठी फॅमिली फोटोमध्ये. वी आर, आम्ही आहोत, आम्ही जॉईंट फॅमिली आहोत, एकत्र कुटुंब. वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. वी अनेक जणांसाठी वापरला जातो. आय मी एकसाठी, वी अनेक, आम्ही. सेम आहे यू, समोरचा व्यक्ती एकटा, स्त्री किंवा पुरुष काही असलं तर यू, तू उद्या येशील, यू विल कम टुमारो. बरोबर. पुरुष स्त्री दोघांसाठी, महिला पुरुष दोघांसाठी. आणि अनेक वचन असलं, अनेक स्त्रिया असतील, अनेक पुरुष असतील, बरोबर, किंवा एकत्रित समूह असेल जो तुमचा ऐकणार आहे, ज्याच्याशी तुमचा संवाद चाललेला आहे. यू आर माय स्टुडंट्स, यू आर व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट, यू प्रॅक्टिस एव्हरी डे, यू स्पीक इंग्लिश, यू विल कम्युनिकेट इन इंग्लिश व्हेरी सून. यू अनेक जण. म्हणजेच या ठिकाणी एकटा जर मॅनेजर असेल तर यू आर माय मॅनेजर, यू आर व्हेरी टॅलेंटेड, यू आर व्हेरी एक्सलंट, यू आर सुपर, यू आर लुकिंग हँडसम टुडे, यू शुड फॉलो माय इन्स्ट्रक्शन. यू एकटा व्यक्तीला असो. आणि समजा 4-5 मॅनेजर असतील तर तरी त्याला शब्द प्रयोग वापरतात. यू आर माय मॅनेजर्स, यू आर व्हेरी ब्रिलियंट, यू आर व्हेरी टॅलेंटेड, यू शुड ओबे माय ऑर्डर, यू शुड डू द ऑल वर्क प्रॉपरली, प्रॉम्प्टली. यू. म्हणजेच इथे एक वचन अनेक वचन, स्पेलिंग सारखंच, प्रोनाउन्सिएशनही सारखंच, ग्रामरची ट्रीटमेंट ही सारखी. तुम्ही सर ओळखायचं कसं काय, हा यू एक वचनासाठी वापरायचा आहे का अनेक वचनासाठी वापरायचा. आता स्वाभाविकपणे समोर ऐकणारा तुमचा एकच असेल तर ते समजायला काही वेगळी गोष्ट नाही की समोर एकच आहे म्हटल्यानंतर तो यू जो एकासाठीच वापरला जातोय. आणि समोर अनेक जण आहे पण तुम्हाला एका विषयी बोलायचं असेल, स्वाभाविकपणे तुम्ही बोटाचा वापर करणार, पॉइंट आउट करणार, यू शुड कम टुमारो. बरोबर. किंवा स्वाभाविकपणे नजर असेल त्या पद्धतीने आपण बोलू. आणि शेवटी शब्द आहे एक वचन अनेक वचन, त्याच्यावरून यू आर माय मॅनेजर्स, याचाच अर्थ तो यू अनेकांसाठी वापरला कारण मॅनेजर्स वापरलं. यू आर माय मॅनेजर एक वचनासाठी वापरलं. अशा प्रकारे प्रॅक्टिस करून कम्युनिकेशन मध्ये आपल्याला हे सगळं आणायचं आहे. सेम वे आता ही लक्ष द्या, इथे बऱ्याच वेळा गोंधळ होतो. आपण काय करतो मराठीमध्ये वस्तूंना सुद्धा ही आणि ती असा शब्दप्रयोग वापरतो. हा, ही, तो, ती. जसं फॉर एक्झाम्पल इथे समजा एखादा विशिष्ट मुलगा असेल, बरोबर, तर त्याला ही वापरतो. पण निर्जीव असेल, हा पेन आहे, हा टेबल आहे, हा बल्ब आहे, हा वापरला. आणि जर स्त्रीवाचक शब्द असेल तर आपण ती खुर्ची आहे किंवा ही खुर्ची आहे, ही ट्यूबलाइट आहे, ही पेन्सिल आहे, ही बांगडी आहे, ही.
पण आपण हे लक्षात घ्या, ही हा शब्दप्रयोग इंग्लिशमध्ये फक्त आणि फक्त पुरुषवाचक मनुष्यांसाठीच केला जातो. पुरुषवाचक, आणि तेही मनुष्य. प्राण्यांसाठी वस्तूसाठी कधीही वापरला जात नाही. हा टेबल आहे तर हीच टेबल म्हटलं जाणार नाही. ओके. मग पुरुषवाचक मनुष्यासाठी मस्क्युलाइन ह्युमन बिंग पण मस्क्युलाइन. मग लहान तान्ह्या बाळापासून तर म्हाताऱ्या आजोबापर्यंत सगळ्या वयोगटातल्या मुलांचा उल्लेख ही असाच करायचा. ही इज माय फ्रेंड, म्हणजे स्वाभाविकपणे तो पुरुष आहे, मित्र आहे, लक्षात येतं. ही बरोबर, पण मनुष्यांसाठीच फक्त. सेम वे इथे सगळ्या वयोगटातल्या पुरुषांचा समावेश होतोय, लक्षात घ्या. मी सगळ्या वयोगटातल्या पुरुषांचा उल्लेख करतोय. आता मराठीमध्ये आपण जे आहेत ना, जर लहान वयातला मुलगा असेल किंवा समवयस्कर असेल तर तो माझा मित्र आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा मुलगा आहे. आणि आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसाठी ते वापरतो, ते माझे वडील आहेत. किंवा महिला वर्ग जे आहेत पतीचा उल्लेख ते करतात, ते माझे पती आहेत. पण लक्षात घ्या, इथे एक गोंधळ होण्याची शक्यता आहे. जर या कदाचित मराठी मधला आदर, हा आदर उचलून ते ह्या शब्दाला ऍज इट इज ट्रान्सलेट केलं तुम्ही आणि इंग्लिशमध्ये वापरलं, मग एखादा मुलगा म्हणतोय ते माझे वडील आहेत, आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना त्यांनी हीच्या ऐवजी दे आर माय फादर, झालं गडबड. अनेक जणांसाठी वापरताय तुम्ही, वडील एकच असतात ना, म्हणून ते माझे वडील एकासाठी आदरार्थी बहुवचन आहे. पण इंग्लिशमध्ये मात्र आदर जरी करायचा असला तरी दे चुकूनही वापरू नका, त्याचा अर्थ अनर्थ होईल. एखादी महिला असेल ती सांगते की ते माझे पती आहेत, आणि इंग्लिशमध्ये म्हणत असताना जर त्या महिलेने असं सांगितलं की ते आर माय हजबंड, गडबड होईल. तो अधिकार फक्त द्रौपदीला आहे. 5 पती होते ना तिचे, 5 पांडव. एखादी सभ्य महिला जी आहे, ही इज माय हजबंड सर, पण आदर अनादर नाही. इंग्लिशमध्ये आदर करायचा असेल, अनादर करायचा असेल तरी हीच वापरायचं, दे चुकूनच वापरायचं नाही. दे म्हणायला जाल उलट अनादर होण्याची शक्यता जास्त आहे तिथे. म्हणून ते माझे काका आहे, ते माझे आजोबा आहे, हे मराठीमध्ये म्हणत असताना इंग्लिशचं ट्रान्सलेशन तुम्हाला दे करायचं नाहीये, हीच करायचं, हे फक्त लक्षात राहू द्या. म्हणजे लहान बाळापासून, रांगणाऱ्या लहान बाळापासून तर वागणाऱ्या म्हाताऱ्या आजोबा, म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्या वयोगटातल्या सगळ्या पुरुषांसाठी ही हाच शब्दप्रयोग वापरला जातो किंवा ना वापरायचा. ही इज माय हजबंड. आता सोयीनुसार तुम्ही ट्रान्सलेशन करा, ते माझे पती आहे. ही इज माय फादर, ते माझे वडील आहे. पण दे करायचं नाही. आणि ही हा शब्दप्रयोग फक्त आणि फक्त मनुष्यांसाठी, ह्युमन बिंगसाठी वापरला जातो. तोही काय, मस्क्युलाइन ह्युमन बिंग, पुरुषवाचक, ताण्या बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. सेम वे शी, आता शी शब्दप्रयोग सुद्धा ही जसा मनुष्यांसाठी तसं शी सुद्धा मनुष्यांसाठीच वापरला जातो, ह्युमन बिंग. पण कुठलं, फेमिनाईन ह्युमन बिंग. फेमिनाईन ह्युमन बिंग मध्ये लहान जन्माला आलेली नुकतीच एखादी मुलगी असेल किंवा म्हातारी आजी असेल, सगळ्या वयोगटातल्या सगळ्या स्त्रियांसाठी. आता इथे सुद्धा बऱ्याच वेळा काय होतो, त्या आमच्या सासूबाई आहेत. आता आदर करायचा म्हणून त्या म्हणावं लागेल, बरोबर. पण तिथे तुम्हाला दे करून चालणार नाही. दे आर माय मदर इन लॉ नाही. तिथे लक्षात घ्या, तिथे शीच वापरायचा. आदर अनादर करत असताना जसं आपण पुरुषांसाठी सगळ्या वयोगटातल्या आदर अनादर गृहीत धरून ही वापरतो, तसं स्त्रियांमधली सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांसाठी आदर अनादर गृहीत धरून शीचाच वापर केला जातो, पण फक्त मनुष्यांसाठीच, हे लक्षात राहू द्या. म्हणजे नुकत्या जन्माला आलेल्या बाळापासून तर अगदी पांढरे केस झालेल्या म्हाताऱ्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटातल्या सगळ्या स्त्रियांचा लेख हा शी असाच केला जातो किंवा करायचा. राहील लक्षात नक्की. ही आणि शी फक्त मनुष्यांसाठी. पुरुषवाचक जर असेल मनुष्य तर ही, स्त्रीवाचक मनुष्य असेल तर शी, हे लक्षात राहू द्या. आता काही जणांचा प्रश्न असेल, सर समजा प्राणी असेल, ती गाय आहे, गाय तर जे आहेत ना ती स्त्रीलिंगी रूप आलं, मग तरी सुद्धा शी वापरला जात नाही. कुत्रा पुरुषलिंगी नाही. मनुष्य सोडा, मस्क्युलाइन फेमिनाइन दोन, मनुष्य सोडला तर इतर कोणती गोष्ट असेल, ती सजीव असेल किंवा निर्जीव असेल, दोघांसाठीही इटचाच वापर करायचा, हे पक्क लक्षात राहू द्या. काय म्हणतोय मी, मनुष्य सोडला तर कोणतीही, कोणती, मग पुरुषवाचक असेल स्त्रीवाचक असेल, कुठली, मनुष्यांव्यतिरिक्त. स्त्रीवाचक पुरुषवाचक म्हणजे कसं, म्हैस स्त्रीवाचक आलं, बैल पुरुषवाचक आला, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इट वापरायचंय.
म्हणजे हा ही आणि शी आहे ना फक्त माणसांसाठी रिझर्व आहे, हे लक्षात राहू दे. ही शी म्हटल्यानंतर माणूस. मग प्राणी असेल एकवचनी किंवा वस्तू असेल तर त्याच्यासाठी इटचा वापर केला जातो, हे पक्क लक्षात राहू द्या. आता सोपं करून द्यायचं झालं तर बघा, सगळ्या प्रकारचे जर प्राणी असतील, इट इज हिपोपोटमस, पाणगेंडा, इट इज कोब्रा, तो नाग आहे, इट इज कॅमल, तो उंट आहे, इट इज टायगर, तो वाघ आहे, इट इज लायन, तो सिंह आहे, इट इज रेंडियर, ते हरिण आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की कुठलाही प्राणी असेल, जलचर असेल, उभयचर असेल, भूचर असेल, पक्षी असेल, जंगली असेल, पाळीव पाणी प्राणी असेल, कुठल्याही प्राण्यासाठी काही जणांना काय वाटतं निर्जीव गोष्टी इट वापरतात, नाही. सजीव आणि निर्जीव दोघांना इट वापरायचं. मनुष्य सुद्धा तर कुठली एक वाचली गोष्ट, हे पक्क लक्षात राहू द्या, नक्की लक्षात राहू द्या. ओके, बरं, ठीक आहे. आता सेम वे याच्यामध्ये कुठली वस्तू असेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्हाला इटचाच वापर करायचा आहे. कुठली गोष्ट असेल तिच्यासाठी इटचा वापर करायचा आहे. म्हणजे काय बघा, या ठिकाणी पर्टिक्युलरली चेअर आहे, इट इज चेअर. स्पून आहे, इट इज स्पून. इट इज बॉटल, इट इज टॉयलेट पेपर, इट इज वॉलेट, इट इज फ्लॉवर, इट इज अलार्म क्लॉक, इट इज हेडफोन. बरोबर. मनुष्य व्यतिरिक्त कुठलीही एकवचनी गोष्ट असेल तर त्याच्यासाठी इटचा वापर होतो किंवा केला जातो, हे पक्क आणि नक्की आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता इट हा शब्द प्रयोग फक्त प्राणी वस्तूंसाठीच वापरला जातो का? मग एखाद्या व्यक्तीला आपण, एखाद्या माणसाला इट वापरला तर काय होईल? बघा मित्रांनो, याच्यामध्ये इट हा शब्द प्रयोग माणसासाठीही वापरला जातो, पण फारच रेअरली, फारच कमी प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. कोणत्या? बघा, सायकोलॉजिकल अपसेंट, फिजिकल अपसेंट किंवा बायोलॉजिकल अपसेंट हे जर असेल तर याच्यासाठी तुम्हाला इट वापरायला अलाउड आहे. तुम्हाला सर हे जरा टेक्निकल झालं, सोपं करून सांगा ना. डोंट वरी, आय एम हिअर. सायकोलॉजिकल अपसेंट म्हणजे काय की तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा समोरच्या मनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही किंवा प्रभाव होत नाही. सायकल, त्याच्यासाठी तुम्ही इट वापरू शकता. जसं फॉर एक्झाम्पल, एखादं वर्षाचं 6 महिन्याचं लहान बाळ असेल तर त्या बाळाचा उल्लेख तुम्हाला इट असा करता येईल. सायकोलॉजिकल अपसेंट आहे. का बरं सायकोलॉजिकल अपसेंट? समजा एखाद्या लहान बाळाच्या जवळ तुम्ही गेला आणि त्याला शिव्या दिला, त्याला चुकीचे शब्द बोलले, अपमानास्पद ज्या आहेत ना भाषा वापरली, तर ते बाळ जे आहेत ना डिप्रेशन मध्ये जाईल का? नाही जाणार का? का बरं नाही जाणार? तुम्ही म्हणाल सर त्याला अजून अक्कलच नाही आलेली आहे, त्याला त्या शिव्या म्हणा किंवा त्याला कौतुक केलं. समजा एखाद्या बाळाकडे आपण, वाव तुझी स्किन किती सुंदर आहे, सॉफ्ट आहे, गोरा पाण दिसतोयस तू, किती गोड क्यूट दिसतो आहे. आता त्याची तुम्ही कॉम्प्लिमेंट्स दिली, कौतुक केलं, बरोबर, अप्रिशिएट केलं त्याला. काय वाटतं दुसऱ्या दिवशीपासून त्याला ऍटिट्यूड येईल का? काय काल काय आमच्या बाळाची तुम्ही स्तुती केली, कौतुक केलं, आज आमच्या बाळाला अहंकार आला, ऍटिट्यूड आला, असं होईल का? नाही होणार. काय होणार? कारण सायकोलॉजिकल अपसेंट्स आहे, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट नाहीये, बरोबर, इग्नोरन्स आहे म्हणजे सायकोलॉजिकल वेने, कारण त्याला काही फरक पडणार नाहीये. मग बाळासाठी इंग्लिशमध्ये इट वापरला जातो. आता समजा एखाद्या व्यक्ती ठार वेडा असेल, सायकोटिक असेल, कम्प्लीट ठार वेडा, त्याला तुम्ही काही बोललं तरी समज नाहीये त्याला, किंवा त्याला समजत नाहीये, अजून जे आता गडबड होते आहे त्याची, तर अशाच्यामध्ये तुम्ही त्या वेड्याला सुद्धा इट शब्द प्रयोग वापरू शकतात अगदीच, कारण सायकोलॉजिकल अपसेंट आहे. आता याच्यामध्ये फिजिकल अपसेंट, फिजिकल अपसेंट म्हणजे काय? हात आहे पण हलवता येत नाहीये, डोळे आहे पण पाहता येत नाहीये, तोंड आहे पण बोलता येत नाहीये, कान आहे पण ऐकता येत नाहीये, पाय आहे पण चालता येत नाही. तुम्ही अहो सर असं कधी होतं? एका सिच्युएशन, माणूस ज्यावेळेस कोमात जातो त्यावेळेस, हा कोमात गेलेला माणूस फिजिकल अपसेंट असतो, शरीर आहे सगळं पण काही उपयोगाचं नाही, मेंदू त्याचा जागा आहे आणि बायोलॉजिकल प्रोसेस आतमधल्या हृदयाची, फुफ्फुसाची, किडनीची, रक्तवहनाची क्रिया चालू आहे. पण बाहेरचं जे शरीर आहे त्या शरीराला ऑपरेट करण्यासाठीचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. माणूस जिवंत आहे, व्हेंटिलेटरवर सुद्धा माणूस जिवंत असतो, पण तो शुद्धीत नसतो, कोमात असतो. अशा कोमा पेशंटला सुद्धा इट वापरता येतो. जसं संजय दत्तचा मुन्ना भाई एबीएस पिक्चर पाहिलाय का तुम्ही? बघा त्याच्यामध्ये जे आहेत ना, एक मुलगा, एक व्यक्ती तो कोमामध्ये असतो आणि व्हीलचेअरवरती त्याला आणलं जातं आणि सर त्या मेडिकल स्टुडंटचं लेक्चर कंडक्ट करत असतात आणि त्यांना सांगतात
कि सब्जेक्ट कुछ बोल नहीं सकता, सब्जेक्ट कुछ सुन नहीं सकता, सब्जेक्ट को कुछ महसूस नहीं होता. आता याच्यामध्ये तो मुन्ना भाई असतो ना, तो थोडा चिडून जातो. तो ए प्रोफेसर, क्या सब्जेक्ट सब्जेक्ट लगा रखा है, हुँ? ठीक से उसका नाम लो. अरे उसे कुछ समझ में नहीं आता, मगर जिंदा है ना तो उसका रिस्पेक्ट करने का. मग तो प्रोफेसर बिचारा त्या मुन्नाबाईला घाबरून जे आहेत ना, ते पेशंटची फाईल पाहतो. हा, आनंद आनंद नाम है उसका, तो उसको आज से आनंद भाई बोलने का. म्हणजे मुन्नाभाई त्याच्याकडे इमोशन्सने पाहत असतो. आता जर अशा कोमा पेशंट बद्दल किंवा बाळाबद्दल इमोशन्स असतील, तुम्ही ही आणि शीचा वापर करा. पण थर्ड पार्टी ड्राय अप्रोच असेल तर इटचा वापर होतो. म्हणून जे आहेत ना, डॉक्टर त्याला सब्जेक्ट सब्जेक्ट वारंवार बोलत असतो. ओके. आणि तिसरी कंडिशन बायोलॉजिकल अपसेंट. हृदय आहे पण बंद पडलेलं आहे, फुफ्फुस आहे पण श्वास घेत नाहीये, डोळे आहे पाहत नाहीये, मेंदू आहे पण काम करत नाहीये, रक्त आहे पण ते वाहत नाही. अशी सिच्युएशन केव्हा होते? मिळालं एकदम सोपं आहे. केव्हा? डेड. ज्यावेळेस मृत्यू होतो, पार्थिव शरीर, मटेरियल बॉडी फक्त शिल्लक आहे, अशा मटेरियल बॉडीला सुद्धा इट म्हटलं जातं. बरोबर ना? मृतदेह, बॉडीला उचलावं लागेल. आता त्या व्यक्तीचं नाव घेऊन नाही बोललं जातं, ते लक्षात घ्या. बरोबर? त्या पप्पूला उचलावं लागेल बरं का. पप्पूला आता जे आहेत ना स्मशानात न्यावं लागेल नाही. देहाला, बॉडीला, मृतात्म्याला, मृतदेहाला असा शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणजे जर तुम्ही म्हणाल हे रामराव, अहो रामराव गेले, तो कुठे गेले? हे तर आडवे पडलेले. नाही, ते त्यांचं शरीर. मग ते कोण होते? नाही, जेव्हा शरीरामध्ये चैतन्य असतं, स्पिरिट असतं, त्यावेळेस त्याला ही आणि शीचा उल्लेख होतो. मृतदेह, आता ते डेड बॉडी असेल आणि त्याच्याबद्दल सुद्धा जर तुमच्या मनामध्ये इमोशन्स असतील तर तुम्ही ही शी वापरा. इट हा शब्दप्रयोग शक्यतो खूप कमी वापरला जातो आणि अगदीच वापरायचा असेल तर ह्या 3 कंडिशन महत्वाच्या आहेत. याच्यातले 4 उदाहरणं मी स्लाइडमध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, बेबी, लहान बाळ. लहान बाळासाठी तुम्हाला इट शब्दप्रयोग वापरायचा आहे कारण सायकोलॉजिकल अपसेंट आहे. त्याच्यानंतर मॅड पर्सन, तो पण सायकोलॉजिकल अपसेंट आहे. सायकोटिक, काही कळत नाही त्याला किती बोललं तरी, तो त्याच्या म्हणण्याप्रमाणेच वागतोय, त्याच्या दुनियेत रमलेला आहे. आणि कोमा पेशंट, फिजिकल अपसेंट. आणि डेड बॉडी, पुन्हा एकदा रिमाइंड करतो, मी डेड बॉडी म्हणतोय, डेड पर्सन नाही तर घरात टांगलेला आजोबांचा किंवा म्हाताऱ्या व्यक्तीचा होतो. इट इज माय ग्रँडफादर, इट इज माय ग्रँडमदर, इट इज महात्मा गांधी. तुम्ही म्हटलं सर मेलेल्या माणसाला नाही, मेलेल्या देहाला, डेड बॉडीला, बरोबर, प्रेताला, इथे तुम्हाला इट शब्दप्रयोग वापरायचा आहे. येईल लक्षात? या 4 कंडिशन मध्ये तुम्ही इट वापरू शकता. पण जर या 4ही ठिकाणी तुम्ही इमोशनली अटॅच असाल, त्या वेळेची आई असेल किंवा वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील तर त्या इट नाही म्हणणार, ही म्हणणार किंवा शी म्हणणार. मुलगी असेल तर, कोमा पेशंट असेल, इमोशन्स असतील तर ही शी. डेड बॉडीला सुद्धा नाही का, काही जण त्याच्या डेड बॉडीच्या समोर बसून रडतात, त्याच्याशी संवाद साधतात. असे कसे गेले तुम्ही? आता तर जायची वेळ नव्हती, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं येणार, आता तर म्हटले होते माझ्यासाठी हे घेऊन देणार. म्हणजे काय आहे, ते अजूनही त्याला जे आहेत ना बॉडी नाही म्हणते, इमोशन्स अजूनही आहेत, ही आणि शी. अशा स्थितीत जनरली वापरला जातो. पण अगदीच थर्ड पर्सन असेल, डाय अप्रोच असेल तर याला इट वापरला जातो. ह्या 4 कंडिशन मध्ये येतो. पण जर ह्या 4 गोष्टीचा कॉन्सेप्ट जे आहेत ना लक्षात नाही आणि तुमचा एखादा मित्र असेल आणि त्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन, सर इट इज माय फ्रेंड, इट वॉन्ट टू जॉईन द क्लास, तर मी आश्चर्य व्यक्त करेल, बाबा इट का बरं वापरतोय? लहान छोटं बच्चं आहे का वेडा आहे का, कोमा पेशंट उचलून आणलं का, डेड बॉडी? इट हा शब्द प्रयोग नॉर्मल गोष्टींसाठी वापरला जात नाही. आणि ह्या जरी असतील 4 उदाहरणं जे स्क्रीनवर दिसत आहेत, त्याच्यासाठी तुम्ही ही शी वापरा, काही हरकत नाही. पण इट वापरता येतं, वापरलं जातं, हे आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे. ओके. सेम वे विशिष्ट नेम, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन याच्याबद्दल जे तुम्हाला बोललो तेच, बरोबर. तर तिथे सुद्धा या नेमचा वापर केला. नेम म्हटल्यानंतर विशिष्ट शीर्षकाने शहर, राज्याचं सुद्धा नाव असतं, बरोबर, देशाचं सुद्धा नाव असतं, बरोबर. मग या ठिकाणी इथे राजा, प्रकाश, प्रणीत, माया, तेजस्विनी, लक्षिका, या सगळे जे आहेत ते नेम झालं. आणि नाऊन काय? मग ज्या भूमिका आपण बजावतो, ज्या कॉन्सेप्ट आहे, कॉमन नाऊन आहे. जसं गोदावरी हे झालं नेम, पण रिव्हर हे झालं नाऊन. मग आता ज्या ज्या कॉन्सेप्ट बनून आहेत, ग्रुपला रिप्रेझेंट करणाऱ्या गोष्टी आहेत, नॉर्मल कॉमन नाऊन आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ज्या आहेत ना
नाऊन म्हणायचं आहे. सोपं करतो याच्यामध्ये म्हणजे जास्त चांगलं लक्षात येईल. बघा एक महिला आहे इथे, बरोबर. या महिलेला एक विशिष्ट नावाने हाक मारली जाते, त्या नावाने तिचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आहे. मग नेमकं आहे तिचं एकच आहे, कुसुम. शी इज कुसुम. पण ही कुसुमच्या आयुष्यात परिस्थितीप्रमाणे ज्या ज्या काही भूमिका बजावते आहेत, ते टायटल बदलतंय भूमिकांमधलं तिचं, तर ते झालं नाऊन. डॉटर कुणाची तरी ती मुलगी आहे, सिस्टर कुणाची तरी ती बहीण आहे, फ्रेंड कुणाची तरी ती मैत्रीण आहे, वाईफ कुणाची तरी ती पत्नी आहे, डॉटर इन लॉ कुणाची तरी ती सून आहे, मदर कुणाची तरी आई आहे, मदर इन लॉ कुणाची तरी सासू आहे आणि ग्रँडमदर कुणाची तरी ती आजी आहे. म्हणजेच कुसुम हे तिचं नेम झालं, ते परमनंट आहे, सारखंच आहे, रिअल आयडेंटिटी आहे, ऑल टाइम आहे, बरोबर. पण नाऊन जे आहेत, डॉटर, सिस्टर, वाईफ, फ्रेंड, त्याच्यानंतर सन इन लॉ, डॉटर इन लॉ, मदर इन लॉ, त्याच्यानंतर हाऊसवाईफ, हे सगळं काय झालं, हे नाऊन आहे. त्या भूमिका बदलतायत ना, त्या भूमिकांना असलेलं शीर्षक म्हणजे नाऊन. पण पॅन कार्ड, आधार कार्ड ज्याच्या नावाने तिला ओळखलं जातं त्याला नेम. हे पुरुषांच्या बाबतीतही पाहता येईल. आता पुरुषाचा फोटो दिसतो इथं, मधुकर. मधुकर हे काय झालं, नेम झालं, विशिष्ट नाव आहे, मधुकर, मिस्टर मधुकर, बरोबर, नेम. आता हे मधुकर ज्या ज्या काही भूमिका बदलतायत परिस्थितीप्रमाणे, त्याचं शीर्षक जे आहे ते नाव येईल. सन कुणाचा तरी तो मुलगा आहे, ब्रदर कुणाचा तरी भाऊ आहे, फ्रेंड कुणाचा तरी मित्र आहे, हजबंड कुणाचा तरी पती आहे, त्यानंतर सन इन लॉ कुणाचा तरी जावाई आहे, फादर कुणाचे तरी वडील आहे, फादर इन लॉ कुणाचे तरी सासरे आहे, फार्मर शेतकरी आहे, त्याच्यानंतर विलेज हेडमॅन सरपंच आहे. म्हणजेच मधुकर हे त्यांचं नाव आहे, परमनंट आहे, ऑल टाइम आहे, बरोबर. आणि हे जे बदलणारे शीर्षक आहे, सन, ब्रदर, फ्रेंड, सन इन लॉ, फादर इन लॉ, फार्मर, हे सगळे काय झाले, these are all noun. Name, particular, specific identity. आणि noun which is following, whatever role you are following, whatever role you are doing, त्याच्यासाठी वापर होतो किंवा केला जातो. आता ते अनेक वचनासाठी वापरलं जातं. जसं एक मुलगा असेल तर ही इज बॉय, अनेक मुलं दे आर बॉईज, एक मुली असेल शी इज गर्ल, अनेक मुली असेल दे आर गर्ल्स, एक खोका असेल इट इज बॉक्स, अनेक खोके असेल दे आर बॉक्स, बॉक्सेस. त्याच्यानंतर विशिष्ट नावे, राजा किंवा ज्या आहेत ना, भालेराव नावाचा एखादा व्यक्ती आहे, ही इज भालेराव, शी इज भालेराव, आणि सगळी भालेराव फॅमिली असेल तर दे आर भालेराव. सेम वे विशिष्ट व्यक्ती आहे, भूमिका करतोय, समजा बॉस असते, ही इज माय बॉस, शी इज माय बॉस, पण 4-5 जण असतील तर दे आर माय बॉस, बरोबर, या पद्धतीने. म्हणजेच जर एक मुलगा असेल तर आपण शब्दप्रयोग काय वापरतो, ही इज अ बॉय. आणि जर मुलांचा संपूर्ण घोळका असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण काय वापरतो, दे आर बॉईज, दे आर बॉईज. एखादी मुलगी असेल तर त्याच्यासाठी शब्दप्रयोग वापरला जातो, शी इज गर्ल. पण जर समजा यदा कदाचित अनेक मुली असतील तर दे आर गर्ल्स. सेम वे या ठिकाणी समजा एक विशिष्ट प्राणी असेल तर या प्राण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे तो इट आहे. इट इज डॉग, इट इज अँट, इट इज फिश, इट इज मंकी, इट इज टायगर, इट इज डॉग, इट इज मंकी किंवा इट इज चिपांझी, इट इज गोरिला, इट इज पिग, इट इज बी, इट इज क्रॅब, बरोबर. ह्या पद्धतीने आपण इट वापरतो. पण हा सगळ्या प्राण्यांसाठी दे आर ॲनिमल्स, दे आर अनेक, बरोबर. सेम वे वस्तू असतील तर वस्तूसाठी तिथे सुद्धा इट इज फ्लॉवर पॉट, इट इज बर्गर, इट इज अलार्म क्लॉक, इट इज ओव्हन, इट इज फ्लोटर, बरोबर. इट 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 शब्द प्रयोग वापरला जातो. सेम वे याच्यामध्ये इट इज क्लोज, इट इज अ बेड, इट इज टीव्ही, इट इज पेन, इट. हा लेक्चर झाल्यानंतर विचारूया आपण, हा रिझल्ट ठेवा, हा. सो या सगळ्यांसाठी, बरोबर. तर सेम वे यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. जर एक वचन असेल, आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, सिंग्युलर. प्लुरल वी, यू आणि दे. म्हणजे आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर, यू सेकंड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट, नेम, नाउन थर्ड पर्सन सिंग्युलर, आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन. त्याच्यानंतर प्लुरल फर्स्ट पर्सन प्लुरल वी, सेकंड पर्सन प्लुरल यू, थर्ड पर्सन प्लुरल दे,
वी यू आणि दे. सेम फर्स्ट पर्सन आय आणि वी, सेकंड पर्सन यू, थर्ड पर्सन ही शीट नेम नाउन आणि दे. फर्स्ट पर्सन बोलणारा स्पीकर, सेकंड पर्सन ऐकणारा लिसनर, थर्ड पर्सन टॉपिक फॉर द डिस्कशन ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे तो. आय वी फर्स्ट पर्सन स्पीकर बोलणारा, यू सेकंड पर्सन ऐकणारा श्रोता लिसनर, ही शीट नेम नाउन दे थर्ड पर्सन टॉपिक फॉर द डिस्कशन ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो. आय मी फर्स्ट पर्सन सिंग्युलर, वी आम्ही किंवा आपण फर्स्ट पर्सन प्लुरल, यू तू सेकंड पर्सन सिंग्युलर, त्यानंतर यू तुम्ही सेकंड पर्सन प्लुरल, ही तो शी ती इट हे नेम नाउन. बरोबर. या सगळ्यांसाठी वापर ज्याचा होतोय ते काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आणि दे थर्ड पर्सन प्लुरल. आय वी यू ही शी इट नेम नाउन. आता जर इथे आपण एक्सरसाइज कडे पाहायला सुरुवात केली, आम्ही डॉक्टर आहोत, तर स्वाभाविकपणे आम्हीसाठी वी येईल, वी आर डॉक्टर्स. त्यानंतर मी एक शिक्षक आहे, आय एम अ टीचर. सेम वे इथे तू एक अभियंता आहेस, यू आर ॲन इंजिनियर. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही चालक आहात, यू. त्याच्यानंतर हा म्यूट करा माईक. दे आर बॉक्सेस, ते एक खोका आहे, एकच आहे, इट वापरलंय, इट इज बॉक्स. ती एक विद्यार्थिनी आहे, शी इज अ स्टुडंट. बरोबर. त्या परिचारिका आहेत, दे आर नर्सेस. पाटील श्रीमंत लोक आहेत, पाटील आर रिच पीपल. साहेब कार्यालयात आहेत, बॉस इज इन द ऑफिस. तो संचालक आहे, तो म्हटलं आहे, ही इज अ डायरेक्टर. ते स्वयंसेवक आहे, स्वयंसेवक कार्यकर्ता, व्हॉलेंटियर्स, दे आर व्हॉलेंटियर्स. तुम्ही नेते आहात, तुम्ही अनेक जण, यू आर लिडर्स. तू सचिव आहे, यू आर सेक्रेटरी. बरोबर. हा एक पंखा आहे, इट इज अ फॅन. ह्या मशीन्स आहेत, दे आर मशीन्स. त्यानंतर त्या व्यवस्थापक आहेत, दे आर मॅनेजर्स. ती एक स्वागतिका आहे, शी इज अ रिसेप्शनिस्ट. मी एक लेखक आहे, आय एम अ रायटर. त्यानंतर आम्ही प्राध्यापक आहोत, वी आर प्रोफेसर्स. आलं लक्षात. मग ह्या पद्धतीने डिस्टन्स अँड डायरेक्शन आणि सब्जेक्ट असे दोन टॉपिक, एकूण 14 शब्द आपण पाहिले. पहिला कुठला शब्द पाहिला होता, धीस, जवळ असलेला एकमेव, दूर असलेला एकमेव दॅट, जवळ असल्याने दीज, लांब असल्याने दोज. बरोबर. सेम हे चार जे आहेत, दीज दॅट दीज दोज, आणि त्याच्यानंतर 10 असलेले सब्जेक्ट, सिंग्युलर आय वी. बरोबर. सॉरी, सिंग्युलर आय यू ही शी नेम नाउन आणि प्लुरल वी यू दे. आणि फर्स्ट पर्सन आय वी बोलणारा स्पीकर, सेकंड पर्सन यू ऐकणारा श्रोता, आणि थर्ड पर्सन ही शीट नेम नाउन दे टॉपिक फॉर द डिस्कशन. धीस दॅट दीज दोज, आय वी यू ही शी इट नेम नाउन आणि दे, असे एकूण 14 शब्दप्रयोग ज्याने वाक्याची सुरुवात होते किंवा केली जाते. बरोबर. या अशा प्रकारे जे आहेत ना, आजचा टॉपिक आपण संपवलेला आहे. इथे आपला टॉपिक संपलेला आहे. ओके. हा, आता कुणाला काही प्रश्न असेल, काही क्वेश्चन्स असतील, काही क्वारीज असतील, तर यू आर अलाउड टू आस्क. प्लीज आस्क द क्वेश्चन. हा, काय होतं मध्ये विचारत होतं कोणीतरी. हा हा नाही, आता आपण जे आहेत ना दिशा दाखवत असू, समजा ते उभे असलेले डॉक्टर जवळ असतील तर दिस इज डॉक्टर, लांब असतील तर दॅट इज डॉक्टर. पण जर डॉक्टर तुम्हाला दिशा नाही दाखवायची नॉर्मल, ते डॉक्टर आहेत बरं, ही इज डॉक्टर असं म्हटलं तरी चालेल. कारण दॅट आणि धिस तुम्ही कुणासाठी वापरू शकतात, दॅट आणि धिस. निर्जीव सजीव असं काही नियम नाही, पण ही हा शब्दप्रयोग फक्त मनुष्यांसाठीच वापरला तो, हे लक्षात ठेवा. हा हा, दोन्ही पण वापरू शकतो. जर दिशा दाखवायची असेल, डिस्टन्स दाखवायचं असेल तर दॅट दिसचा वापरतो, आणि जर नॉर्मल पुरुष म्हणून दाखवायचं असेल तर हीच वापरतो. ओके.
हा, आणखी काय आलं? येस, काय रिक्वायरमेंट होती तुमची अजून? हा, नाही, टाइमचं जे आहेत ना इंडिकेशन, आता ह्या व्हिडिओ तुम्हाला रेफरन्स म्हणून मिळाले ना, सगळ्या गोष्टी पुस्तकात टाकणं शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये जे आहेत ना खूप आले टाकले तर ते. हा, सोपं आहे ना. हा जो दिवस आहे ना हा खूप सुंदर आहे बरं का. हा दिवस दिवस किती एकच आहे, म्हणजे सिंग्युलर, आणि जवळ आहे ना प्रेझेंट मध्ये. दिस डे इज वंडरफुल. दिस मंथ यू हॅव टू फोकस मोर. हा, याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. दिस मंथ, वाक्य सांगतोय, दिस इज व्हेरी वंडरफुल डे, दिस इज इम्पॉर्टंट वर्क, दिस मंथ यू हॅव टू फोकस ऑन युअर करिअर, दिस दॅट डे वॉज वंडरफुल, दॅट डे विल बी वंडरफुल. बरोबर ना? हे अशा प्रकारे तुम्ही करता येईल. आणि जर आणि असतील, दीज 3 मंथ्स यू जस्ट हॅव टू फोकस ऑन इंग्लिश अँड इंग्लिश ओनली. दीज 3 मंथ्स बघा, मी व्यवहारात वापरतो आहे, उदाहरण देऊन सांगतोय. आणि दोज डेज व वंडरफुल, लहानपणीचे ते दिवस फार चांगले होते का. दोज डेज, येणारे म्हातापणीचे दिवस ते फार अवघड असतील का. दोज डेज विल बी व्हेरी डेंजरस, व्हेरी डिफिकल्ट डेज. हा, नाहीये काही शंका आता अजून? ओके, गुड. लक्षात आलंय. आता आपण काय करूया, प्रायमर मध्ये असलेलं एक्सरसाइज जे आता मी तुम्हाला सोडून घेतलंय ते तुम्हाला सोडवायचं आहे. जसं प्रायमर मध्ये बघा, तिथे तुम्हाला एक्सरसाइज दिलेल्या आहेत. नंबर पण सांगतो मी. हा, नाही, 27 नंबर पेज, दिस अँड दॅट दिलं. 27 नंबर पेज प्रायमर मधलं. हे 27 नंबरचं पेज जे आहेत ना, ते 27 नंबरचं पान, तिथे तुम्हाला जे आहेत ना जागा दिसते ना, थोडी कमी जागा आहे, तिथे संपूर्ण वाक्यात लिहायचं, नुसतं दॅट दिस नाही करायचं. जसं दॅट इज अ कार, ती कार आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लिहायचंय. हे संपूर्ण घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल ही वस्तू कशी ओळखणार, खाली पॅकेटमध्ये दिलेलं आहे, फक्त तुम्हाला चित्राप्रमाणे एक वचन आणि एक वचन करायचं. ते कुठे आर येतो, कुठे इज येतो, हे पण लक्ष घ्या. मग त्याचं तुम्हाला त्याच्याच नंतर सब्जेक्टच्या संदर्भात आता आपण ऍक्च्युली दोन्ही पण एक्सरसाइज आपण सोडून घेतलेल्या आहे. 31 नंबर, 31 नंबरचं पेज जे आहे तिथे तुम्हाला गायले जागा भरायच्या. ते तर सोपी ऍक्टिव्हिटी आहे, 5 मिनिटात होऊन जाईल. मग आता बॅच संपल्यानंतर, कोर्स आपला जे आहेत ना त्याचं ऑनलाईन सेशन संपल्यानंतर ते मला व्हॉट्सअप करायचं आहे आठवणीने. करता येईल ना? ओके, हा हा, बोला बोला. नाही, बरं, मला एक सांगा, उद्या आपल्याला आहेत ना रिलेशनशिपचे व्होकॅबलरी जे आहेत ना त्याचं प्रेझेंटेशन थोडंसं जे आहेत ना पॉलिश नव्हतं झालेलं व्यवस्थित. दॅट्स वाय आय निग्लेक्टेड. काहीतरी नुसतं प्रेझेंट करायचं फॉर्मॅलिटी म्हणून नाही घेतलं मी. मग उद्या मला पाहिजे तर त्या रिलेशनशिपचं देऊ शकतो, किंवा कम्युनिकेशनकडे आपण जम्प करू शकतो. व्हॉट इज अ मूड, व्हॉट डू यू से? कम्युनिकेशनकडे जायला पाहिजे का व्होकॅबलरीकडे जायला पाहिजे? का आजची व्होकॅबलरी घेऊया? बरं, तुम्ही आता अभ्यास केलेला आहे व्यवस्थित ना, व्होकॅबलरीकडे जाऊया. उद्याचं सेशन अजून फंटास्टिक होईल. आणि सोमवारी पाहिजे तर कम्युनिकेशन घेऊया आपण. हा, चालेल. ओके, यू कॅन लिव्ह द क्लासरूम राईट नाव. बरोबर, थांबूया आपण. बाय बाय, गुड नाईट, बाय. हा, बोला बोला. कालचा का? आजचा होमवर्क जो आहे तो प्रायमरचा जो आहे एक्सरसाइज 27 नंबर आणि 31 नंबरचं पान. आणि आता पुढचा जो होमवर्क असणार आहे कर्मयोगा वर्कबुक मधला पुढचा एरिया घ्यायचा आहे तुम्हाला. कोणता घ्यायचा आहे त्याच्यामध्ये? पान नंबर 23, 24, 25, 26, 27. दॅट्स इट. 23 पासून 27 पर्यंत जे आहेत ते सोडवायचे उद्या संध्याकाळपर्यंत, आणि मला फोटो पाठवायचे. बरेच जण अजूनही होमवर्कला लागलेले नाही आहेत. तेवढं करा व्यवस्थित. चालेल, थांबायचं का पण इथे? सो टुमारो विल डिस्कस. हा, काय काय उद्याचं काय काय घेणार असं? हा, मी व्होकॅबलरी घेणार आहे ना, रिलेशनशिप. व्होकॅबलरीचं स्वतंत्र पुस्तक आहे बघा, त्यातला पहिलाच टॉपिक आहे. हो, रिलेशनशिप आता काल जे सांगितलं होतं, पण स्लाइड शो जो आहेत ना व्यवस्थित पॉलिश नव्हता झालेला. फक्त त्यांनी जे आहेत ना नॉर्मल हे केलं होतं. मी सांगितलं नो, अॅनिमेशन पाहिजे, त्याच्यामध्ये कलरफुल प्रेझेंटेशन पाहिजे, म्हणजे मुलांना इंटरॅक्टिव्ह वाटतं ते जास्त.
हो हो, चालेल चालेल. ओके. गुड बाय. गुड नाईट. 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 चला थांबू. हा, मी सोडतो. ओके. बाय.